संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी आणि गुरुवारी जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। राज्याच्या अनेक भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यानं वादळी सरी बरसण्याचाही अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, मात्र घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। देशात मान्सून यावर्षी नियोजित वेळेपेक्षा 4 दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मे पासून पाऊस बरसणार आहे। यानंतर 8 दिवसांमध्ये मान्सून कोकण आणि महाराष्ट्रात दाखल होईल। असं असताना सध्या मुंबई ठाण्यासह राज्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली आहे। पावसामुळे शहरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी अनेक जिल्ह्यात शेतीचं नुकसान झालं असून झाडंही कोसळली आहेत। नाशिक, पुण्याला खबरदारीचा ऑरेंज अलर्ट। मध्य महाराष्ट्रापासून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे नाशिक आणि पुण्यामध्ये खबरदारीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर कोकणसाठी 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। दक्षिण कोकणसाठी बुधवारपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या पावसामुळे खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत करण्यास मदत होणार आहे। मात्र जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेतातील उभी पिके व फळबागा उलमडून पडल्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल दिसून येत आहेत। संपूर्ण राज्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्यात। विशेषतः मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश परिसरात हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाची शक्यता अधिक वाढली आहे।